तर सामन्याला इथून सुरुवात केला जातो. हिरवा कंदील इथून दाखवलाय. अंपायरच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय. साईला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अमित, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जाहीर रोशन. यावेळी पहिलाच बॉल हॅप ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झालाय. गती जास्त होती, चेंडू खाली. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येईल. हा कॅच इथून पकडलाय. तर चला मैदानावर आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे पाणी घेऊन. तर नवीन बॅट्समन इथे मैदानावर दाखल झालाय, तन्मय. तर तन्मय आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॅट्समन आहे. यावेळी मात्र चांगला बॉल पिच झाल्यानंतर पूर्णपणे बीट केले. इथून फलंदाज विशालला चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज अमित आपल्या टीमसाठी. P1चं पहिले षटक हाताळत असताना पहिल्या विकेटची पतन झाली. रोशनला तिथून गोल्डन डकचा शिकार होत असताना परतावा लागला. यावेळी मात्र चांगला बॉल पिच होतोय अमितच्या दरम्यान. पुन्हा एकदा अमित तयार गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विशाल. हा बॉल हॅप ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झाला. ॲपील इथे होते परंतु बॅट्स आणि बॉलचा इथे कोणताही संपर्क नव्हता. सरळ चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे रिलीज होतोय. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केली गोलंदाज अमितने आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत. अजून धावफलकाचं दार इथे ओपन झालं नाहीये. गावठी तळवली या टीमचं. यावेळी देखील हाफ ट्रॅकर उडवलाय. कव्हरच्या रिजन मधून सरळ चेंडू फरार झालाय. सीमा रेषा पार. विशालच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत चौकार. तर 4 धाब्यांसाठी यावेळी मात्र वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केलं. टीमची धावसंख्या इथे लागली 4.5. सुरुवात झाली. धावफलकाचं दार इथून ओपन झालंय. 4 धाबा धावफलकावर देखील लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आपल्या समोर रंगत असताना मॅच क्रमांक 2. आणखीन एक स्ट्रोक चांगला आहे. कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल परंतु सरळ चेंडू चालाय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार येतोय विशालच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर मोठा स्ट्रोक आलाय. तर यावेळी मात्र थोडंसं दडपण आहे गोलंदाज अमितवर गोलंदाजी साकारत असताना. तर चेंडू खेळत असताना थोडा लेगस्टिकच्या बाहेर आला, जागा बनवली
आणि कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला आणि 4 धाबा मिळतील या चेंडूवर. त्या टीमची धावसंख्या लागली धावफलकावर आतापर्यंत 8 धाबा. तर 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. यावेळी हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथे तैनात आहे. यावेळी मात्र विशालला इथून परतावं लागते. दुसऱ्या विकेटची बतन होत असताना दुसरा हादरा. यावेळी मात्र टीम गावदेवी तळवली या टीमला. तर टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धाबा धावफलकावर. तर चांगली सुरुवात झाली महादेव 11 कोपरकरांना या टीमशी गोलंदाजी साकारत असताना अमितने देखील आपला लाजवाब खेळ हाताळला. फक्त 8 धाबा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. 2 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथे कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहावं लागेल. P2चं दुसरं षटक. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. तर विकी आलाय. नवीन फलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आहात येतोय. तर चला महादेव 11 कोपरकरांना संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, कारण की बराचसा उशीर झाला या मॅचसाठी. यावेळी आहतचा हा बॉल पडल्यानंतर उचली घेणारा होता. सरळ चेंडू चालला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ही खासियत आहे गोलंदाज आहतची. एक वेगळंच बॉलिंग ॲक्शन देखील आपण पाहतोय. आहतच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना छोटासा रनअप आहे. 4-5 पावलाच्या रनअपने गोलंदाजी केली जाते. लाजवाब स्पेल त्याच्या दरम्यान सातत्याने आपण पाहतो, परंतु यावेळी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आहतला आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र डायरेक्ट हिट देखील झाला, पण सक्सेसफुल रित्या क्रीजमध्ये देखील परतला फलंदाज. तर बॅक टू बॅक दुसरा चेंडूतून निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र ओव्हर पिच होता, उडवण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. एक चिकीरण इथून कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या इथे 1ने वाढली. धावा लागली आतापर्यंत धावफलकावर ते मात्र 9 धावा. तर 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी आहतच्या दरम्यान. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. स्टॅकिंग एंडला फलंदाज आहे तन्मय, ज्याच्या दरम्यान क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. यावेळी मात्र वेगवान होता. पुल करण्याचा प्रयत्न झाला, ताकद थोडीशी कमी पडली. बॅटचा फेस ओपन करत असताना एका हातातनं बॅट सटकली. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. चेंडू शिल्लक आहे ते षटकातील, ते मात्र 2. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एस्टनचा वेट घेतला जातोय. विकेटचं बतन होतंय. हादरा क्रमांक 3रा. यावेळी मात्र गावदेवी तळवली या टीमला. तर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 9 धाबा धावफलकावर. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आतिश. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा आपल्यासमोर चालू असताना धावा लागल्या आतापर्यंत 9 धाबा. 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज आहत आपल्या टीमसाठी.
यावेळी शेवटचा बॉल तेज तरार होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, कट केला या बॉलला. षटक क्रमांक दुसरे इथे संपले आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या लागली धावफलकावर, ती मात्र 3 गडी बाद 9 धाबा. तर 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड देखील लागल्या, 3 गडी देखील गमावलेत गावदेवी तळवली या टीमने बॅटिंग करत असताना. चांगलं प्रदर्शन देखील आपण पाहतोय महादेव 11 कोपरखेरणा या टीमच्या दरम्यान. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर सुशील. तर 5 ओव्हरची मॅच आहे, 12 चेंडूंचा खेळ इथून संपलाय, 9 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज सुशील आलाय. तर चला स्पीडअप करा मित्रांनो. तर चला महादेव 11 कोपरखेरणा संघ आपल्याकडे फक्त 25 मिनिटं असतील एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी, याची नोंद घ्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विकी. यावेळी विकीसाठी टाकलेला हा बॉल ऑन साईडच्या रिजन मध्ये, परंतु सरळ चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, इथून चेंडू दाखल झाला. 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या इथे 1 ने वाढली, धावा लागल्या 10 धावा. चांगली सुरुवात केली जाते गोलंदाज सुशीलच्या दरम्यान. पिचिंग करत असताना लेग स्टिकवर हा चेंडू रिलीज झाला. ऑनसाईडच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होत असताना टीमची धावसंख्या 1 ने वाढली. तर यावेळी फुल टॉस होता, उडवण्याचा प्रयत्न झालाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. आणखीन एक कॅच पकडली जाते क्षेत्ररक्षक कल्पेशच्या दरम्यान. इथून फलंदाज क्रमांक 4 इथून बाद झालाय आणि विकीला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर टीमची धावसंख्या स्थिरावली जाते, ती मात्र फक्त 10 या आकड्यावर. तर चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय गोलंदाज सुशीलच्या दरम्यान. यापूर्वीचा बॉल जर विचार केला तर लेग स्टिकवर रिलीज केला. यावेळी मात्र लोअर फुल टॉस होता, ऑनसाईडच्या रिजनमध्ये भिरकावण्याचा प्रयत्न झाला विकीच्या दरम्यान, परंतु ताकद इथे कमी पडली. टायमिंग इथून फसलं आणि एक चांगला झेल आपण पाहिला कल्पेशच्या दरम्यान ऑनसाईडच्या रिजनमध्ये. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय संदेश. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आतिश. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. थोडा संयमाचा खेळ करावा लागेल, एक चांगला टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल, कारण की समोर संघ देखील एक चांगला संघ आहे महादेव 11 कोपरखेरणा. हा संघ देखील आपण पाहतोय गोलंदाजी साकारत असताना. यावेळी मात्र फटका चांगला आहे कबरच्या रिजनमध्ये, डीपमध्ये ते हात चेंडूवर येतोय. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. बॅकअप देखील चांगलं होतंय. स्ट्राईक इथून रोटेट झाले. टीमची धावसंख्या इथून 1 ने वाढली. धाबा लागला 11 धाबा. बऱ्याच वेळानंतर ही सिंगल देखील येते. तर 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र फुल टॉस होता मिड ऑफच्या रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो केला जातोय आणि या 2 धाबा इथून कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय खेळपट्टीवर. या 2 धाबा वेगाने कंप्लीट झाल्यात. तर सिंगल डबलवर देखील तुम्हाला फोकस करावा लागेल. एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल या मॅचमध्ये. तर चेंडू शिल्लक आहे ते मात्र 2. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असणार. स्ट्रायकिंगला फलंदाज संदेशसाठी हा बॉल खोलवर चेंडूचा चेंडू होता. यॉर्कर लेन डिलिव्हरी झाली. कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला. यावेळी मात्र मिस कॉलिंग होता, परंतु थ्रो इथून खराब झाला आणि या 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाल्यात. जर हा थ्रो सरळ एस्टांवर आला असता तर नक्कीच परतावं लागलं असतं फलंदाजाला. थोडासा नाराज झाला असता, परंतु थ्रो थोडासा खराब झाला. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 15 धाबा. तर 15 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल नक्कीच चालू आहे गावदेवी तळवली या टीमची. यावेळी देखील ब्लॉकर लेनचा चेंडू होता. ऑनसाईडच्या रिजनमध्ये भिरकवण्याचा प्रयत्न झाला. थोडंसं फंबल होते, मिसजस्ट झाला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. षटक क्रमांक 30 इथे संपलंय. तर 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती मात्र 4 गडी बाद 16 धाबा.
तर 4 लॉस ऑफ 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. इथून धावफलकावर देखील लागल्यात. तर 18 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. धावफलकाचा लेग जर आपण पाहिला तर पहिला षटक देखील हाताळलं गोलंदाज अमितने. त्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च झाल्या आणि 2 विकेट्स त्याच्या नावावर देखील आहेत. तिसरं षटक हाताळलं आहटने आणि त्या षटकामध्ये लाजवाब स्पेल हाताळला. तब्बल फक्त 1 धाव खर्च केली. आणि तिसरं षटक देखील आपण पाहतोय सुशीलच्या दरम्यान. तर तब्बल 7 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. लाजवाब गोलंदाजी महादेव 11 कोपरखेरणा या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी देखील पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक. तर गोलंदाज आहत आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर स्टॅकेंडला फलंदाज आहे संदेश. 12 चेंडूचा खेळीतून शिल्लक. यावेळी हाफ ट्रॅकर होता उडवलाय ऑन साइडच्या रिजन मध्ये. यावेळी मात्र संदेशच्या बॅट मधनं हा येतोय नजाकत भरलेला 6 धाब्यांसाठी. इट इज अ षटकार. तर आपल्या रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक खेळलाय, पुल केलाय आणि या पुल यावेळी मात्र नक्कीच सक्सेसफुल देखील झालाय. 6 धाब्यांसाठी हा चांगला फटका येतोय. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली. धावा लागले आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर बऱ्याच वेळानंतर हा मोठा स्ट्रोक आलाय बॅट्समन संदेशच्या बॅटमधनं. तर अशीच बॅटिंग करावी लागेल संदेशला. आपल्या टीमसाठी एक चांगलं टार्गेट इथून सेट करायचं असेल तर गावदेवी तळवली या टीमला. तर ती क्षमता आहे बॅट्समन संदेशमध्ये. यावेळी देखील हाफ ट्रॅकर होता उडवण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कल्पेशच्या हातामध्ये आणखीन एक कॅच. विकेटचं बटन होतंय. यावेळी ताकद कमी पडली. बॅटचा पेस ओपन करत असताना बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू लागला आणि सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एक चांगला झेल कल्पेशच्या माध्यमातून पकडण्यात आला. तर टीमची धावसंख्या इथे मात्र 5 गडी बाद 22 धाबा. तर 5 गडी बाद 22 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. गावदेवी तळवली या टीमच्या नवीन फलंदाज इथून मैदानावर दाखल होतोय विक्रांत. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आतिश. यावेळी मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. इथून मात्र कॅच सुटलाय. झेल सुटला जातोय आतिशचा. या धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र फक्त 2. लॉलीपॉप कॅच होता तो कॅच देखील तिथून सुटला आणि 2 धावा तिथून खर्च देखील झाल्यात. तर 24 धावा धावफलकावर देखील लागल्या. क्षेत्ररक्षण थोडं सज्ज बदलवलं जाते. जो खेळाडू कव्हरच्या रिजन मध्ये होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्याला तैनात केलाय. यावेळी मात्र गती परिवर्तन स्लो बॉल पण होता. ऑन साइडच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये कल्पेश वेगाने चेंडूवर येतोय. चेंडू पकडेल आणि फेकेल. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. चांगलं क्षेत्ररक्षण महादेव 11 कोपरखेरणा या टीमच्या दरम्यान आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. जेवढ्या कॅचेस सोडाल तेवढ्या पकडल्या. फक्त एक कॅच त्या क्षेत्ररक्षकाने तिथून सोडले आणि त्या 2 धाबांचा मोबदला त्याला इथून मिळतोय. तर टीमची धावसंख्या यावेळी मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर सरळ चेंडू फरार झाला. डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी फलंदाज विक्रांतच्या बॅटमधनं येतोय हा कणकणी षटकार. यावेळी मात्र हा बॉल कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी मात्र फंबल झालाय. मिसफिल्ड होते. त्याचा फायदा उठवतील दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. तर षटक क्रमांक 4 इथे संपलंय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती मात्र 5 गडी बाद 33 धाबा. तर 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आतापर्यंत लागल्यात गावदेवी तळवली या टीमच्या. तर टीमची धावसंख्या 33
33. शेवटचे षटक आहे, स्लॉगिंगचे षटक. हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आनंद. आनंदाला शेवटचे षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आतिश, ज्याचा झेल मागील ओव्हरमध्ये सुटला. यावेळी मात्र आक्रमकता साकारावी लागेल. यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र लॉंग ऑफच्या रिझनमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. तर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय विक्रांत, ज्याच्या दरम्यान एक षटकार देखील आला आहे त्याच्या बॅटमधनं. इथून मात्र कशी खेळी केली जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल. यावेळी ओव्हर पिच होता, उडवलाय. स्टँड अँड द डिलिव्हरी. सरळ चेंडू चाललाय डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगटाचा वापर केलाय, फक्त चेंडूला फ्लिक केलाय आणि सरळ चेंडू पाठवलाय 6 धाब्यांसाठी. इट इज अ षटकार येतोय विक्रांतच्या बॅटमधनं. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली जाईल. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 40 धाबा. यावेळी मात्र फुलटॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये. कल्पेश येते, चेंडू खाली, आणखीन एक चांगली कॅच. तर या मॅच मध्ये तब्बल 4थी कॅच या कल्पेशने देखील पकडले. तर चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय कल्पेश दरम्यान. विक्रांतला देखील इथून परतावं लागतंय. तर टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर देखील पोहोचले. तर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. शेवटचं स्पेल हाताळतोय गोलंदाज आनंद. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षक चेंडू खाली येईल. यावेळी मात्र आणखीन एक विकेटची पतन झाली. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून बाद झाला. आतिशला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर टीमची धावसंख्या 7 गडी बाद 40 धाबा. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहे. हॅट्रिकचा बॉल गोलंदाज आनंद. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला ऑनसेटच्या रिझन मध्ये. डीप लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने डीप मध्ये येतोय. या 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होईल आणि तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाज इथून बाद झालाय. तर टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत धावफलकावर 42. तर 42 धाबा. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपल्या समोर चालू असताना चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय आनंदच्या दरम्यान. शेवटचा बॉल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या वरनं सरळ चेंडू फरार झालाय आणि शेवटच्या बॉलवर चौकार येतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधनं. तर टीमची धावसंख्या इथे 4 ने वाढली. धाबा लागले आतापर्यंत 46 धाबा. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय.
46 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 47. 47 धाब्यांचं टार्गेट आहे. 47 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट करायचे ती मॅच जिंकण्यासाठी. महादेव 11 कोपरकेरणा. तर कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित प्रियदर्शनी चषक 2021. तर वाडेकर संघ, आपल्याला विनंती असेल की आपण मंचाच्या बाजूला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. टीम वाडेकर आपण या. तर चला, महादेव 11 कोपरकेरणा टीम आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर पाठवा. 47 रनचं टार्गेट आहे. 47 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहे त्या मॅच जिंकण्यासाठी. चेंडू असतील आपल्याकडे 30. तर वाडेकर संघ देखील इथे दाखल झालाय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर यांच्या वतीने. तर ठाणे विभागातील हा संघ देखील आपण पाहतोय. यावेळी मात्र नवी मुंबई बेलापूर या विभागामध्ये खेळण्यासाठी देखील दाखल झाले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. तर चला, महादेव 11 कोपरकेरणा संघ सलामीची जोडी ते खेळपट्टीवर दाखल झाले. शॅकलिन आणि कल्पेश.
तर षटक क्रमांक हॅलो 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 तर पहिलाच बॉल यावेळी लाऊड ॲपेल होती, डॉट बॉल येतोय. यावेळी देखील ॲपेल चांगली आहे, फलंदाजीतून बाद झालाय, विकेटशी बदन होते. हादरा क्रमांक पहिला आणि पहिला गडी यावेळी मात्र तंबूच्या आशाला टीम मादेव 11 कोपरकर या संघाचा आणि पहिली सफलता यावेळी मात्र गोलंदाज तन्मयच्या खात्यामध्ये. तर नवीन बॅट्समन इथे मैदानावर दाखल झालाय, रवी. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज आहे तन्मय, स्पेल क्रमांक पहिला. यावेळी मात्र फटका चांगला आहे, कबरच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय बॅट्समन रवीच्या बॅटमधनं. वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन झाले, 4 धाब्याने वैयक्तिक धाब्यांचं खाते ओपन होत असताना चौकाराने यावेळी धावफलकाच्या दारी ते ओपन केलं. टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत 4 धाबा, तर 4 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. एक गडी बाद 4 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. गोलंदाज आहे तन्मय, एक यंगस्टर देखील आपण पाहतोय गावदेवी तळवलीच्या टीमच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना सातत्याने चांगली गोलंदाजी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो देखील सादर करतोय. परंतु यावेळी मात्र एक चांगला स्पेल त्याला हाताळावा लागेल आपल्या टीमसाठी खेळत असताना. तर यावेळी मात्र एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे, षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. तर चला तळवली संघ थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते, टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धाबा लागले आतापर्यंत धावफलकावर 5 धाबा, तर 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे, चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज तन्मय आपल्या टीमसाठी. स्पेल नंबर हाताळत असताना पहिलं टार्गेट आहे 47 रन्स, 47 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या त्या मॅच जिंकण्यासाठी. हॅलो हॅलो तर शेवटचा चेंडू आणि एक सिंगल येते. तर टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या धावफलकावर 1 गडी बाद 6 धाबा, तर 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी तन्मयने देखील हाताळली आपल्या टीमसाठी. पहिले षटक हाताळत असताना 1 गडी बाद झालाय आणि 6 धाबा इथे खर्च झाल्यात. तर चालू असणारा सामना देखील आपण पाहतोय गावदेवी तळवली विरुद्ध मादेव 11 कोपरकर या दोन्ही टीमच्या दरम्यान. 47 धाब्यांचं टार्गेट आहे. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय योगेश.
तर चला स्पीडअप करा. गावदेवी तळवली. योगेश येतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. तर यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला नाही. सरळ चेंडूला कट केलं जाते. पॉईंटच्या रिझनमध्ये तन्मय होता. चेंडूवर येईल. चेंडू सिंगल येते. तर यांची धावसंख्या एकने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. धावफलकावर देखील लागल्यात. चांगली सुरुवात केली गोलंदाज योगेशने आपल्या टीमसाठी. डावकर हाताचा फलंदाज देखील स्ट्रायकिंग एंडला येतोय कल्पेश. क्षमता आहे कल्पेशमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु यावेळी मात्र एक ताकदीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाज तळवलीच्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर देखील आपण पाहतोय. तन्मय आहे. त्याचबरोबर डीप स्कोर लेगमध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात झालाय. यावेळी ओव्हर पिच होता. लाऊड ॲपिला आहे. फलंदाजीतून बाद झालाय. लेग बिफोरचा शिकार होत असताना कल्पेश स्वतःवर नाराज आहे. फलंदाज क्रमांक दुसरा इथून तंबूच्या आश्रयाला. तर खेळत असताना एष्ट्यांच्या मध्ये हा चेंडू पिच झाला. बॅट्समन तिन्ही स्टंपच्या मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. सरळ चेंडू पायाला आढळतो. लेग बिफोरची अपील झाली आणि फलंदाज क्रमांक दुसरा इथून तंबूच्या आश्रयाला. तर टीम महादेव 11 कोपरखेडा टीमचा फलंदाज क्रमांक दुसरा यावेळी मात्र बाद झाला आहे. त्या टीमची धावसंख्या स्थिरावली जाते ती मात्र 7 या आकड्यावर. तर नवीन बॅट्समन इथे मैदानावर येतोय सागर. तर यावेळी मात्र झुरकस मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु ऑन साईडच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपने ते तैनात होता. टीमची धावसंख्या 1ने वाढली जाईल. एकेरी दुहेरी धाब्यांचा खेळ आपल्याला मैदानावर रंगताना पाहायला मिळतो. 8 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. तर यावेळी मात्र फलंदाजीतून बाद होतोय. आणखीन एक विकेटच्या पतन होत आहे आणि फलंदाज क्रमांक तिसरा इथून तंबूच्या आश्रयाला. तर चेंडू शिल्लक आहेत 2. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी योगेशच्या दरम्यान. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. लाईन पासून मिस झाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू रिलीज केला जाईल. निर्धाव चेंडू येत असताना यावेळी मात्र बॉलरचा कॉन्फिडन्स लेवल इथून वाढलाय. गोलंदाजी साकारत असताना चांगली मॅच देखील आपण पाहतोय. तलवली टीमच्या दरम्यान टार्गेट इथून सेट झाले. 47 रन्सचा टार्गेटचा पाठला करायचा आहे महादेव 11 कोपरखेडा टीमला. यावेळी पुन्हा एकदा सेम बॉल इथून फलंदाज बीट झाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव येतोय. षटक क्रमांक दुसरा इथून संपलं जाते. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत धावफलकावर ती मात्र 3 गडी बाद 8 धाबा. तर येणारे बॉल असतील तुमच्याकडे 18. जिंकण्यासाठी 39 धाब्यांची गरज आहे.
18 बॉलमध्ये 39 तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. साईप्रीत लाईव्हच्या दरम्यान हे स्पर्धा देखील तुमच्यापर्यंत घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचवली जाते. तर जे प्रेक्षक आम्हाला साईप्रीतच्या माध्यमातून थेट लाईव्ह जोडले त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज विकी येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. 18 बॉल आणि 39 धाब्यांची गरज. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. पुल करण्याचा प्रयत्न होता. डीपमधनं संदेश येतोय. चेंडूवर चेंडू फील्ड करेल. फेकेल. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजीची सुरुवात झाली गोलंदाज विकीच्या दरम्यान. ते सरळ गोलंदाज आहे. यावेळी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. एक चांगला रनअप देखील आपण पाहतोय. यावेळी मात्र व्हेरिएशन होता. ऍक्शन देखील वेगाने टाकण्याची केली असेल तरी चेंडू रिलीज करत असताना थोडीशी गती कमी केली या बॉलवर आणि सरळ चेंडू चालला. यामुळे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. गोलंदाज विकीच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. यावेळी सागरसाठी हा टाकलेला बॉल मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तन्मय येतोय चेंडूवर. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावर 10 धाबा. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावर असताना 3 इथे प्रगतीपथावर असताना यावेळी देखील व्हेरिएशन होता. स्लोवर वन गती परिवर्तन. तर पूर्णपणे बीट केलं जाते. इथून फलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडलं जाते. एक बॉल वेगवान. दुसरा बॉल स्लोवर वन. यावेळी देखील स्लोवर वन होता. चांगला बॉल पिच होतोय गोलंदाज विकीच्या दरम्यान. यावेळी विकीचा बॉल लेग स्टिक सोडून पिच झाला. एम्पायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा यावेळी धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागले आतापर्यंत 11 धाबा. 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक संदेश चेंडू खाली येईल. विकेटची पतन होते. हा क्रमांक 4 यावेळी बसला जातोय टीम महादेव 11 कोपरकरने या टीम्सला. आणि फलंदाज क्रमांक 4 शैलेशला इथून परतावा लागते. तंबूच्या आशेला टीमची धावसंख्या 4 गडी बाद. तर सुशीलला इथून परतावा लागते. तर 4 गडी बाद 11 धाबा. तर नवीन बॅट्समन मैदानावर येतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित. तर इथे क्रॅम्प आलाय. तर मैदानावर तर पाणी द्यायचंय मैदानावर.
तर टीमची धावसंख्या 11 धावा 11 रन्स. षटक क्रमांक यावेळी मात्र बॉल चांगला होता, पडल्यानंतर सरळ चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. तर टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागली 11 धाबा 36 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारी चेंडू असते तुमच्याकडे 12 आणि जिंकण्यासाठी 36 धाबा. तर 12 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. प्रियदर्शिनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित आपण पाहतोय प्रियदर्शिनी चषक 2021 मध्ये आजच्या दिवसातली दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचमधली सेकंड इनिंग आपल्यासमोर चालू असताना टार्गेट देखील सेट झालं होतं 47 रनचं. आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना महादेव इलेव्हन कोपरकरनं हा संघ आतापर्यंत 18 चेंडू फेस केलेत आणि धाबा लागल्या धावफलकावरती मात्र फक्त 11. तर येणारे 12 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. तर 12 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय योगेश. तर सन्माननीय मोहन भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर योगेश 6 बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 12 धाबा 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी मात्र चांगला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच होत असताना वाईड यॉर्करचा प्रयत्न इथून होतोय आणि डॉट बॉल येतोय गोलंदाज योगेशच्या दरम्यान. षटक क्रमांक 4 हाताळत असताना एक महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी देखील घेतली योगेशनी. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. तन्मय येतोय चेंडू मागे. एक सिंगल इथून कंप्लीट झाली आणि बघता बघता या 2 धाबा देखील इथून कंप्लीट झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. टीमची धावसंख्या इथे दोडणे बाडले. धाबा लागले धावफलकावर 14 धाबा 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर 9 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. तर यावेळी मात्र चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील चाललाय. एफर्ट देखील चांगलं होतं, परंतु या 4 धावा मिळतील. दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला, डाईव्ह केलं आणि तदनंतर 4 धाबा झाल्या. टीमची धावसंख्या 18 धाबा. तर चला गावदेवी तळवली थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तर चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर आहे गोलंदाज योगेश देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक 4 हाताळत असताना वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक. चांगली मॅच आपल्या समोर रंगली जाते कोपरखंडा विरुद्ध तळवली या दोन्ही टीमच्या दरम्यान.
योगेश हा बॉल हॅप ट्रॅकर होता, उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धाब्यांसाठी. बॅट्समन सागरच्या बॅटमधनं हा नजाकत भरलेला फटका येतोय. काय टाइम केलं होतं, ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, उडवला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं. यावेळी शेवटचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. मिडऑफच्या रिझनमध्ये डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येईल. एक सिंगल कंप्लीट झाली. यावेळी थ्रो देखील खराब होता. बॅकअप एसी रक्षक रोशन चेंडूवर आला आणि या 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. तर टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली जाते. षटक क्रमांक 4 इथे संपले. धाबा लागल्या धावफलकावर 26 धाबा. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज. तर 6 चेंडू आणि 21 धाबा कंपल्सरी चेसिंग तुम्हाला कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर 26 धावफलकावर लागल्या. 6 बॉलमध्ये 21 करायच्या आहेत. तर टीमची धावसंख्या 26. तर स्प्रे द्यायचा आहे मैदानावर. तर 6 चेंडू आणि दाबा करायचे आहेत तुम्हाला 21. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाज रोशन येतोय षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी. तर एक नवतरुण गोलंदाज देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. तर गोलंदाज रोशन ठाकूर येथे गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक शेवटचा निर्णयाचं षटक. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज. टाकिंग एंडला फलंदाज आहे अमित. पहिलाच बॉल. यावेळी मात्र उचले घेणारा हा चेंडू होता. पिच झाल्यानंतर बराचसा वेग होता या चेंडूला. फलंदाज इथून रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. तर चॅम्पियन स्पोर्ट्सचे ओनर तर किरण पटेल साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर नवीन बॅट्समन इथे मैदानावर दाखल झालाय आनंद. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर चला स्पीडअप करा मित्रांनो सामना. तर निकेश स्मृती साबाज आपण रेडी राहायचे टॉससाठी. यानंतर तुमची मॅच आहे याची नोंद घ्या.
तर 5 चेंडू आणि 21 धाबा. यावेळी रोशनचा या बॉल वेगवान होता, तेच तर गोलंदाजी बुमराची ऍक्शन देखील आपण पाहतोय. चेंडू रिलीज केला जातोय, तीस तर चेंडू पिच होत असताना डॉट बॉल येतोय. रोशनच्या दरम्यान 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. यावेळी देखील चेंडू चांगला आहे, वेगवान होता, पिच झाल्यानंतर लाईनीतून मिस केली जाते. फलंदाज सागरच्या दरम्यान चेंडू खेळत असताना डॉट बॉल येतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव झाला आलाय, तर टीमची धावसंख्या स्थिरावलीसाठी ती मात्र 26 या आकड्यावर. तर यावेळी मात्र आणखीन एक बॉल डॉट बॉल येतोय. तर बॅक टू बॅक चौथा चेंडू इथून निर्धाव आलाय. तर हे मेडन षटक होईल का? या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक टाकलं जाईल का या गोलंदाज रोशनच्या दरम्यान, हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू इथून निर्धाव झालेत. यावेळी मात्र चांगला चेंडू पिच झालाय, हा देखील डॉट बॉल येईल की काय? आणि इथून फलंदाज रनआउटचा शिकार होत असताना शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आणि 21 धाब्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जरा शेवटचा बॉल देखील निर्धाव आला तर या स्पर्धेमधलं प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित प्रियदर्शनी चषक 2021 मधलं हे पहिलं मेडन षटक होईल. शेवटचा बॉल. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक हाताळलं जाते गोलंदाज रोशन ठाकूरच्या दरम्यान. व्हॉट अ बॉलिंग, काय स्पेल हाताळलंय. तर टॉस साठी देखील यायचं आहे निकेश स्मृती साबा संघ.